नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। मुंबई के कांदिवली पूर्व में आज बीजेपी का आंतरिक झगड़ा सड़कों पर खुलकर सामने आ गया। कांदिवली के जानूपाड़ा इलाके में पालक मंत्री आशीष शेलार के दौरे के दौरान ही बीजेपी के दो गुट आपस में भिड़ गए। पदाधिकारी देवांग दवे और पूर्व नगर सेवक प्रकाश दरेकर के समर्थकों के बीच जमकर मारपीट हुई। चौंकाने वाली बात ये रही कि ये झगड़ा मंत्री और पुलिस की मौजूदगी में हुआ। इसके बाद पुलिस ने देवांग दवे को हिरासत में लिया और समता नगर थाने ले गए। मामले को बढ़ते देख कई बीजेपी नेता थाने पहुंचे और दवे को समझाकर मामला शांत करने की कोशिश की। बीजेपी नेताओं ने भरोसा दिया है कि इस पूरे मामले की गंभीर जांच होगी और दोषियों पर उचित कार्रवाई की जाएगी। इस घटना ने बीजेपी के अंदर गुटबाजी की खाई को फिर से उजागर कर दिया है। फिलहाल पार्टी के वरिष्ठ नेता पूरे मामले की रिपोर्ट मांग चुके हैं। घटना से राजनीतिक गलियारों में चर्चा का माहौल गर्मा गया है। देवांग दवे ने मीडिया से बातचीत करते हुए संयम की अपील की है। आज माननीय पालकमंत्री महोदय आशीष शेलारजी जानूपाडा ठाकूर विलेज ह्या भागात आलेले, आमच्या नागरिकांशी संवाद साधायला ते तिकडे आलेले की इकडे जे मागच्या 50 वर्षापासून जानूपाडावासी जो वनजमिनीच्या संबंधित पीडित आहे, जिकडे त्यांना मूलभूत सुविधांसाठी त्यांना आज प्रश्न निर्माण झाला आहे की लाईट असेल, वीज कनेक्शन असेल, ते आपल्याला भेटत नाही। तर त्याला कुठेतरी लोकांना विश्वास देण्यासाठी की त्यांनी ते प्रस्ताव DPTCमध्ये पारित केलं आहे आणि ते ह्यापुढे ते शासनासोबत पण ह्या विषयाला पुढे घेऊन जाणार आहे आणि आमचे खासदार पियुष गोयल साहेबांसोबत ते केंद्रापर्यंत नेऊन जाणार आहे आणि कुठेतरी लोकांना ते आश्वासित करायला आलेले की ह्यापुढे वनजमिनीचा त्रास होणार नाही आणि त्यांचं हक्काचं घर तिकडेच भेटेल, त्याची ते खात्रीता लोकांना देण्यात आज इकडे आलेले। ते येत असताना काही स्थानिक बाचाबाची झाली आणि आता मला पक्षाच्या श्रेष्ठी माझ्याकडे आलेले मला भेटले। त्यांनी मला आश्वासित केलं आहे की याची उचित ती कारवाई ती पक्षामध्ये केली जाणार आहे, कारण की पक्षाने पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर जे घडले ते घडले। तर ह्यापुढे पक्षाने मला आश्वासित केल्यामुळे इकडे आपण थांबतोय आणि पक्ष उचित ती कारवाई करेल, त्यासाठी मी सगळ्या आमच्या श्रेष्ठींना निवेदन करतोय।